महाराष्ट्राची हास्य जत्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी, नमस्कार. तर आज पुन्हा एकदा येणार आहे हास्याचा महापूर, ज्याने वाहून जाणार कटकट आणि टेन्शन होणार दूर. अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. ओंक्या, जगातले बोलायला 3 कठीण शब्द कुठले? कल्याणची चुलबुली शिवाली. आय लव्ह यू. आय एम सो सॉरी शिवा, मी कमिटेड आहे आणि असं नॅशनल टेलिव्हिजनवर तू हे नाही करू शकत. गपना नको ना शहाणपणा करू. मी सांगते की जगातले 3 कठीण शब्द कोणते? आय लव्ह यू. तसं मी घाबरलो नाही, मी सिंगल आहे गाईस, सॉरी. मी घाबरलो. चल हा वाक्य घे. तर बघूया हे 3 शब्द या मंचावर बोलले जातात का. आणि आम्ही कलाकार असल्यामुळे आम्ही सतत कलाकारांची नावं नाही घेणार, आम्हाला कंटाळा येतो. हा, तर आपण असं बोलूयात की ज्यांच्या किराणा दुकानाचा सेट ऋषिकेश विचारे, ओंकार पवार आणि त्यांच्या टीमनं लावला आहे. सर सई मॅडम कशी एकदम बरं आहे का? आता तुम्ही म्हणाल आधीच सांगतो बरं का, नाही तर परत म्हणाले किराणा मालाचं दुकान आहे, आत उभं आहे आणि असं फुला बिलांचं शर्ट घातलंय, चष्मा बिस्मा लावलाय, एकदम लाली स्टिप करून आला घेत आहे. तुम्ही म्हणाल कॅरेक्टरला गेलं नाही नंतर, तर आता सांगतो मुद्दाम केलंय. माझ्या गावात आहे का ना एक पोरगी आहे, नम्रता नाव आहे तिचं, नमी. मला लय आवडते. मी आहे का नाही आज ठरवलंय, आज लगा मी आहे का नाही तिला प्रपोज मारतोय. तिला म्हणतोय का नाही बघा माझी लवशिप घे म्हणजे घे, पण लय भ्या वाटते जरा. काय होतंय, पोरगी लय डेंजर आहे, हो लय डेंजर आहे. मागच्या टायमाला एका पोरानं प्रपोज केलं तर तिला, ते पोरगा अजून भाताची पेच खाते. नमे कशाला हानती त्याला? कशाला हानती? तोंडा परपोज मारतोय मला आय लव्ह यू म्हणलाय की तू फोड येता तुला. इकडे रे. तू कशाला परपोज मारतो रे? दात आले ते का तुला? अरे मी फक्त आपला असं खडा मारून बघावं म्हणलं राव. खडा मारून बघावं म्हणलंय तिकडे. शांत हो ना जरा, त्या शंकर्या समोर जरा मुलीसारखं वाक्य जरा खोल हे घे, जरा नीट घे. तो बघणार तरी आहे का तुझ्याकडे अशी वागलीस तर? आणि तुमच्या दोघांचं लय झालंय, तो काय थोबाडूच कटायचं नाही. हे बघ तुझ्या मनात काय आहे ना ते बोलून टाक आत्ताच्या आत्ता. नाही काय नाही, आपल्या खानदानात पोरी परपोज मारत नसत्यात, पोरांनी परपोज मारायचा असतो. आपल्या खानदानात प्रेम केलेलं चालतंय वय. लई बोलतीस ग, लई बोलतीस. इकडं कसं काय येणं केलं? हे घे. नमे काय दिलंय ग? थोबाड तोंड्या सामानाची लिस्ट आहे, दे पटकन सामान काढून. काय दिलं विचारतोय? सामान आहे, सामान देतो की आपलं काय कामच आहे बा. सामान द्या, हे घ्या ते घ्या, काय ह्याच्यात काय नाही. पव आहेत, 1 किलो पव दे आणि 1 किलो बुक्की दे. एवढं सवय. अय शंकर्या, काय? चांगलं 15 किलो पव्वा दे आणि बुक्की 4-5 किलो दे. काय घरच्याला काय कार्यक्रम काढला काय? हा, आता पाहुणे रावळे बघायला येणार म्हणल्यावर द्यायला तर लागलच नाही एवढं समद. पवन चाय ते समद. ओ बाबा, चाय तर इतकी पितात, एक जण 2-2 कप चाय पितय, विचारूच नको. बघायचा कार्यक्रम म्हणजे तू लगीन करायचं म्हणते होय? आता लगीन करायला नको का? हा, करायला नको का लगीन? मी काय पापड आहे काय तवा? आता लाटलं सणासुदीला तळले. नाही तसं नाही. या बघ संक्रिया कसं आहे. कसं आहे? जवानी आणि टमाट येळच्या येळी खायची असतात, नाहीतर मग रस्त्यावर टाकून द्यायची येळ ती. तुला वय कुणी रस्त्यावर टाकणार आहे? अरे शंकर्या, तुला सांगती काय काय पोरं बघायला येतात माहितीये काय? म्हणजे एक तो डॉक्टर आलता आणि एक इंजिनियर होता आणि एक तो दुबईवरनं आलेला, दुबईवरनं पिलन ना. चुलीत घाल तुझं इमान.
ए ना मे तुला आत्ताच सांगतोय आरबाशी लगीन करू नको पस्तावशील. हा मग माझ्याकडे यायचं नाही. शंकर मायबर असं झालं, शंकर मायबर तसं झालं. हा. पण तुझ्याकडे कशा पाहिजे येऊ रे मी? हा? तुझ्याकडे कशा पाहिजे येऊ? दोस्त म्हणून येणार नाही होय? असं असं. दोस्त आहे बाबा, सल्ला घेतला म्हणून येणार नाही होय? दोस्त तुला सांगतो हे बघ, ही सांगते इंजिनियर लोकांचे काय त्या इंजिनियरांचे. इंजिनियर असा आवाज दिला का गल्लीतली 100 लोक वळतात. कोण रे कोण कोण रे? इंजिनियरचं कसलं कौतुक सांगते. आवाज दे की. ए किराणा भुसार एकटा मी आवडतोय का नाही बघ. हे बरोबर आहे, बरोबर आहे. पण मी कशा पाहिजे अशी हाक मारू किराणा भुसार म्हणून? उदाहरण दिलं गे. उदाहरण नको द्यायला होय. तुला काय पाहिजे का नाही. बघ ना मी ते इंजिनियरच आहे का नाही, आधी लय कौतिक होती. वा इंजिनियर आहे पोरगा, लय पैसा कमवतो, अडकाय हे आहे, घर आहे, बंगला आहे. आता नसतं विचारत कोण. काम नाहीत का तेच ती. होय, होय. वडापावची गाडी टाक, भाज्यापावची गाडी टाक, सायकल मार्ट पण चालवते ती. इंजिनियर नको. आणि ते काय सांगितलं डॉक्टरांचं. डॉक्टर होय डॉक्टर. बा डॉक्टर तर नगच बायकोसाठी वेळ असतो त्याला. म्हणजे? दिवसभर कुठं असते तो दवाखान्यामध्ये. तिथं येते ती 1000 माणसं, बाया बी येते त्याच्यात. एखाद्या बाईवर गेला पळून तर काय करशील. बघ ना मी तुला ऐका नाही एक दोस्तीचा सल्ला देतो. काय रे? मला असं वाटतं बाबा मी हाय जरा तुझा जवळचा दोस्त आहे, इथं रोजचं येणं जाणं ये आहे. बोल की. हा बोलतोय का बघ. गप्प ना. हे बघ कसं आहे हे डॉक्टर बिक्टर आणि ते दुबई बिबई वाले नको करू गे. इथला बघ की एखाद्या गावातला. तुझ्या दिसण्यात कुठं आहे का कोणी? हाय म्हणजे हा? हाय का म्हणजे आज सगळं मी सांगू होय कुठं हाय का आणि कसं आहे का तुला सांगतोय. बघ ऐक गावातला केर कसं आहे जवळ असेल ना बरं पडते. हिथं सासेर हिथं माहेर, हिथनं निघाले चप्पल घातली बिगी 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 चालली आली माहेरात, हिथनं निघाली बिगी बिगी आली सासरात. सोपं पडते. आणि एसटीचा संपत्यात होय आता. कशाला पाहिजे दुसऱ्या गावचं कोणतरी. नको. आपल्या गावातला बघ. हा म्हणजे कसं हिथल्या इथं किराणा मालाच्या दुकानावर आई पण भेटेल. एक मिनिट, किराणा मालाच्या दुकानात मी काय करत असेल? आता हाय का एवढं सांगतोय मागा धरणं कळण होय तुला. तू ह्याच गावात दिली तर तू कधीतरी आली चणा डाळ घ्यायला, तुझी आई आली कधीतरी मूग डाळ घ्यायला, आणि माझी आई तुझी आई आली तेल घ्यायला. शंकर्या मी माझ्या दुकानावर का आयांचा मोर्चा काढलाय होय. सगळ्यांच्या आया कसलं पाहिजेत. नाव सांगेन होय मी. गप्प बस, चिडू नाव नका सांगेन. बोल. तू गप्प का ग? चल ना पटकन पम्या वाट गप्प बस, बघतोय. पम्या वाट बघतोय म्हणे. इथं माझी हे शेटिंग बघ. लावायची, तुझी शेटिंग लावायची. गप्प बस. माझं काय म्हणणं आहे असं नवऱ्यानं कसं असलं पाहिजे. तू कसं? सांगतो हे नोकरी बिक्रीवाले नवरे नको करू. नको का बया? एखादा बारीक धंद्यावाला नवरा बघ. छोटस दुकान असलं तरी चालतंय. हा 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 ते बरं पडतंय तुला सांगतो का सांगतो बघ. का बरं? हे बघ नवरा आहे का नाही सकाळी किती बी वाजता उठला तरी 9 वाजताच दुकानावर जातोय. बायको बर कसं चहा न्यारी केली दुकानावर गेला, मग दुपारच्याला उन्हातनं घरी आला, वाईस भाकरी मोडून खाल्ली, 5 वाजेपर्यंत बायकोच्या बाजूला पडी टाकली, सांच्याला परत चाय पिऊन गेला दुकानावर, मग रातच्याला परत 8:30 वाजता सगळं आवरून घरी आला, आंघोळ पिंघोळ करून गडी फ्रेश. कशासाठी? हा? कशासाठी? जेवाय नको होय रातचं. रातचं जेवत आपलं 9 वाजता मस्त हास्य जत्रा बघितलं. संसार कसा पाहिजे असा पाहिजे का नाही. कसा हास्य जत्रेसारखा कॉमेडी. ए जोकिंग क्वीन तुला आहे का नाही टिटवी चोचीत न घेऊन जाईल कळायचं बी नाही. म्हणे हिथं कानात जाऊ का शेपूट. हिथं मी काय सांगतोय ना बोलू शंकर मग तिला सांग मी हे बघ नमे मला काय नाही तुला लगीन करायचं आत्ता कर. मला कशाला काय वाचलं आहे. दोस्त म्हणून सांगतोय नवरा कसा असला पाहिजे, बायकोला वेळ देणारा असला पाहिजे का नाही. मग पण मग कुठं शोधू असा पोरगा? इथं बघ की कुठं दिसना झालंय मला. इथं बघ की आजूबाजूला आहे. अरे नाही ना दिसत कुठंच. समोर चल बघ ना. नाही दिसत कुठंच. हिथनं तिथनं बघ किंवा कशाला पाहिजे बाहेरचा. बाहेर बघू सारखं. थांब जरा मला इथं काहीतरी बोलायचं मला बोलू दे ना. मला तुला काहीतरी सांगायचं आहे.
की मग नमे चिडू नगस. तू कशा पायी उसाचं टाकतेस का तिथं गप उभा राहा तिथं बघ थोबड तिथं कर बघू नको इथं बघ तिथं आता बोलणार होय, आहेस होय, का? होय, नुसतंच होय. हात हलवत बसणार आहे नाही नाही नमे मला आहे का नाही मी आहे का नाही बोल की तुला आहे का नाही अरे सांग ना मुर्दिया तुला मागच्या टायमाला 10 रुपये कमी दिल ते तेवढे घेऊन जा. घे ना मी ते 10 रुपये घे आणि चल इकडून जाऊया ह्याच्याकडनं हे सांगायचं होतं तुला शंकरा तुला हे सांगायचं होतं तुला अजून काहीच नव्हतं सांगायचं नव्हतं सांगायचं. नक्की होय बांधलं का सामान हं? सामान बांधलं का आमचं ये चल, चल लवकर बांधतो मी सामान आहे का नाही तू मला काय तू फव पाहिजेत ना हो दे पाव दे हा? बुक्की दे चांगली हा बुकी बुकी तुला नंतर आणून देतो आता नाही माझ्याकडे हे हा? कांदे पण तू एक कर. काम कर तुला दुसरं काय देऊ का हा गोळ्या बिस्किट काय देऊ का मला नको काय तुझ्या बिस्किट तुझ्या दुकानावरची बिस्किट घ्यायला तर मी येणार नाही नमे. मी तर म्हणते रोज रोज तुझ्या दुकानावर बिस्किट घ्यायला येण्यापेक्षा मी एखादा बिस्किटाच्या फॅक्टरीवाला पोरगा शोधते काय आयडिया आहे नो मी वाच म्हणजे मजा आहे बाबा या का पोरीची म्हणजे भूक लागली की हानले बिस्किट गप मला लाजायला येते ताण लागली की हानले बिस्किट मला कसं तरी होते तिकडं नवरा चिडला की चाटली किरी मजा आहे बाबा या का पोरीची. संसार काय बिस्किटानं होतोय होय मग कशावर होतोय संसार संसाराला लय गोष्टी लागतात ना मी काय काय लागत आहेत रे कवा बाजरीची भाकर लागती कवा तूर डाळ कवा मूग डाळ लईच टाइमपास हवा असेल तर मग खारे शेंगदाणे आहेत भाजलेले चणे आहेत आणि लईच वेगळं पाहिजे असेल का नाही मग हाय की नूडल पास्ता हाय सूप हाय आणि तुला सांगू का ना मी लईच जवळीक साधायची असेल ना संसारात आंबटचीच गोळ्या आहेत तीच आणि त्याच्यावर आहे ना गोड केक पण आहे मला केक लय आवडतो तर माहित आहे का मला हे धर ह्यो केक खा मम्मी मला आहे ना तुला काहीतरी सांगायचं आहे सांग की न मी फक्त चिडू नको बरं का तू भेट मला दाखवते तुला अरे. मोठी शायनी मारते न मी बोलणार आहेस का नाही होय तर बोल पटदिशी मी आहे का नाही हा तुझं काय तुला आहे का नाही मला काय मागच्या टायमाला 5 वड्या कमी दिल त्या साबणाच्या घे ना मी ह्याच्याकडून त्या वड्या घे नी तोंडाला फेस कर चांगला याच्या सरडा 1 नंबरचा हितपर्यंत येतो नी घेऊन टाकतंय सगळं तसं नाही मग तिला असं नको वाटायला कमी सामान दिलं. बस तुला एवढंच सांगायचं होतं नम्य हेच सांगायचं होतं होय नक्की होय मुर्द्या जाऊ दे ग चल चल कार्यक्रमाला येणार आहेत आपल्या मला नाही नाही नमे नमे थांब तुझ्या कार्यक्रमाचं फिक्स आहे होय हा ए तुझ्या कार्यक्रमाचं फिक्स आहे फिक्स आहे फिक्स आहे एकदम हा फिक्स आहे मग नमे थांब मला तुला काहीतरी सांगायचं आहे मग आता कधी सांगणार आहेस थोबाडूच कटकी एकदाच काय ते नमे मरतोय हे बघ तुला सांगतो हा हे बघ गुळ असतोय का नाही गुळ हा हा गुळ असतोय त्याचं काय तर गुळाला मुंगळ्याशिवाय किंमत आहे का मला सांग नाही आहे का नाही म्हणजे गुळ आला तर मुंगळा आला हा मुंगळा आला तर मुंगळी आली मग त्या दोघांची एक छोटी मुंगळी आली पाहिजे तर एक छोटा मुंगळा पण आला हे मुंगळ्याचं काय काढलंस मध्येच मधीच नाही ना मी मुंगळा आधीपास नाही त्याला मुंगळी पाहिजे फक्त गुळ खायला समजलं असं बोल की र नमे हा मला न तुला काहीतरी सांगायचं आहे
नमे चिडू नको बरं का. हिथं हल्ली का नाही हिथं थडकं करीन तुझं. कंटिन्यू करा तुम्ही कंटिन्यू. नमे येऊ नकोस. मला आहे का नाही तुला सांगायचं आहे आता फुलन फायनल आहे. बोल. मगाशी तू हाऱ्याला मारलं. अरे बाबा सांग की पड्डीशी. नमे तुला घासणी पाहिजे घासणी. घे ना मी एकदाची ती घासणी घेऊन असा सोलून काढ ह्याला. मेल्या बोल एकदाच नाही जमणार आहे मी जाते. पम्या तिकडं वाट बघतोय तुम्ही काय ते तुमची काशी करा मी जाते. बसऱ्या कुठला आ लाज वाटते का तुला. 3 शब्द बोलता येत नाही वय तुला. नमे तुम्हाला आवडते आय लव्ह यू हे 3 शब्द बोलायला जीभ येतच नाही वय तुझी. मला नाही बोलायचं तुझ्याशी. आय लव्ह यू म्हणता येत नाही तुला. बसर कुठला. नमे आय लव्ह यू. You know me. नमे नाही आय लव्ह यू नाही. नमे नमे आय लव्ह यू नाही. अरे उद्या कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला भेट. नाही नमे बोलणे करायला. नको. कांदे पोहायचं माझी लेगा हो म्हणली वय. परशा अरे हो म्हणली हो म्हणली रे 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 हो म्हणली रे. सुंदर परफॉर्मन्स होता. माइंड ब्लोईंग कामं केली तिघांनी. आपण बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. मला भयंकर आवडला. म्हणजे एक सिनेमा किंवा नाटक बघतोय असे आम्ही त्याच्यात गुंतून गेलो होतो. त्यात आमिरचं म्युझिक आउटस्टँडिंग. फार सुंदर लिहिलं होतं आणि मला असं वाटतं की जम खूप छोटा होता पण तुमच्या तिघांमुळे ते त्याचं एक जग तयार झालं आणि त्या जगात तुमच्याबरोबर आम्ही पण बागडायला लागलो. सुंदर. थँक्यू. प्रसाद. पृथ्वी अफलातून. आज मी तुला एक नाव देऊ इच्छितो. वर्सटॅलिटीचं सुपर मार्केट. पृथ्वी प्रताप. आउटस्टँडिंग. मग त्या मुलाचा लाजरेपणा बुजरेपणा कुठेही ओव्हर न होऊ देता सतत प्रत्येक क्षणी सई इथून ओरडत होती की बोल बोल बोल. म्हणजे कुठलीही बाई किंवा कुठलीही स्त्री किती इन्व्हॉल्व्ह होईल त्या कॅरेक्टरमध्ये किंवा त्या स्किटमध्ये याचं जिवंत उदाहरण मी माझ्या बाजूला अनुभवत होतो. इतका ताकदीचा अभिनय होता तुझा आणि इतका इम्पॅक्टफुल इतकं परफेक्ट कॅरेक्टरायझेशन. आय लव्ह यू ऑल. अफलातून. वा वा. तुम्ही जागेवर बसू शकता. थँक्यू. तर मंडळी आपण आता जाऊयात एका हनीमून स्पेशल हॉटेलमध्ये. या हॉटेलच्या रूम्स ओक्या बोक्या वाटू नयेत म्हणून आम्ही काही कलाकारांना तिथे बोलवलेलं आहे. तर या रे. हा फायनली पोचलो बाबा एकदाचा. आयुष्यभर मित्रांबरोबर गोव्याचे भरपूर प्लॅन केले पण गोव्यात पहिल्यांदा आलो ते पण बायको बरोबर हनीमूनला. चला पहिल्या वाक्यात जागा सिच्युएशन कॅरेक्टर सगळं एस्टॅब्लिश झालेलं आहे. आता डायरेक्ट धुळगूस. बरं काम कर तू चेंज करून घे. मी आलो लगेच आंघोळ करून येतो. आहो थांबवा ना. काय इतकी काय घाई आहे. म्हणजे नंतर अंघोळ करायचीच आहे ना. पण घाई नाहीये ग. परवा आपली हळद होती ना मला नीट आंघोळ नाही करता आली. हा अजूनही काय हळद खास खळग्यात तशीच आहे. अगं ते सुकले ना
टोचते येते मला. अहो, तुम्ही थांबा अरे ना. हो तर. ठीक आहे ना, कशाला एवढी घाई करताय? गप्पा मारूया ना. गप्पा मारायच्या आहेत. हो. खरंच गप्पा मारायच्या आहेत. विचार करा गप्पा मारायच्या. अरे वनी यार, तू लाजलीस ना, खूप गोड दिसतेस. काहीतरीच. असं वाटतं की थंड वाऱ्याची झुळूक तुला स्पर्श करून जाते. खरंच यार वनी. वनी, माझी कंबर 30ची आहे, तुझा चेहरा 28चा आहे. अरे अरे यार, सॉरी यार वनी, मला तसं नव्हतं म्हणायचं यार वनी. मला नाही बोलायचं. वनी 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 नाही. वनी वनी यार, ऐक ना, सॉरी ना. वनी बोलू, तुला बघितलं ना, मला एक शेर आठवतोय. इरशाद. होठों पे जो रुकी है, आंखों में जो छुपी है, वो क्या बात है. होठों पे जो रुकी है, आंखों में जो बसी है, वो क्या बात है. वा वा. वावा गेलं खड्ड्यात, आज हनीमून की रात है. अरे वनी, आज आपला हनीमून आहे ना यार. हो, काय घाई झाली तुम्ही ना, लगेच सुरू करतो. मग काय आता. आधी लाईट बंद करा. हा हा करतो ना, त्यात काय एवढं. लाईट तर बंद करायचं आपल्याला. वनी, काय? अगं लाईट बंदच होत नाहीये. बरं ठीक आहे, राहू दे. पंखा लावा, फार उकडतोय. ए, हा. पंखा पण चालू होत नाहीये. अरे बटनच काम करत नाही वनी. अरे अशी कशी रूम आहे यार, कायच काम करत नाही. बरं ठीक आहे, तुम्ही पॅनिक नका होऊ. तुम्ही आणि कसं नको होऊ दे. तुम्ही इथे बसा. हा. करंट लागला मला. असं कसं करंट लागेल? अरे खरंच करंट लागला तर. नाही, ते स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळे होतं कधी कधी. तुम्ही या, नाही तुम्ही इथे बसा. नाही अरे खरंच लागला. हे बघ, काय दाखव तुला लागला. अरे बेकार कर. अरे काय रूम दिली यार मॅनेजरने मला यार. तुम्ही ना पॅनिक नका. अरे पंखा चालू होत नाही, लाईट बंद होत नाही, याला करंट लागतो. ही कसली रूम दिली मला यार त्याने. हा तू गेला मॅनेजर. तुम्ही पॅनिक नका होऊ. तुम्ही हळू बोला. हळू. मी तू गप्प बसा. हा, हळू हळू. अरे काय फोन दिलाय. हॅलो मॅनेजर. Hello. Hello? Yes. What the hell is this? What? I am a Gaurav More from Power Filter. Bada tanana nanana. Room number 1034. The fan is not rotating. Light is not offing. Very shocking. I want to change this room. So we are really very sorry, but all the rooms are full. Rooms are full, but I am not. Okay? I will pull you in a court. Okay? I'm really very sorry, sir. And I'll just send the electrician to your place. And happy honeymoon to you, sir. कसला हॅपी हनीमून. सगळा मूड खराब केला यार माणसांनी यार. तुम्ही आता उगाच रागवू नका. रागवलात की सगळा राग माझ्यावर काढता तुम्ही. नाही म्हणजे मलाच ओरडता ना मग तुम्ही. हळू. काय करू यार वहिनी यार, मी मला कळत नाही यार. शांत व्हा ना. अच्छा दिवस राहूया, नाही ते ऍडजस्ट करू. उद्या बदलू ना. काय ऍडजस्ट करू. कसली दरिद्री वायरिंग केली यार. बेडला कोणी करंट देतं का यार. ठीक आहे ना, काहीतरी प्रॉब्लेम झाला. तुम्ही शांत व्हा. बेल काय बेल वाजते. बेल बरोबर वाजली. हळू ना, तुम्ही शांत व्हा. याला पंखा चालू होत नाही, लाईट बंद होत नाही. जे व्हायला पाहिजे होतच नाही. हा सोटू. हा तात्या. रूम चुकले वाटतंय आपले. हा. त्याने सांगितलं होतं मराठी जोडपं आहे. हे फॉरेनर दिसत आहे. हुडुंबू हुडुंबू. सरिंबू. रुबुंबू. तात्या तुम्हाला आफ्रिकन भाषा बी येते. मग तर आणि तुला सांगतो सुटू. गोव्यात काम करायचं म्हणलं सगळ्या भाषा जमायला पाहिजेत बघ. मग नंतर सांगतो बाकी सगळं. सॉरींबू. झोपंबू. जातंबू. टाटंबू. ए रातंबू. मी मराठीचा आहे.
अयो मीच फोन केला होता. काय झालं बघा, चेक करा ते. तुम्ही मराठीच आहे? होय. सॉरी, माफी द्या. नाही. ते गोड झाला, ते हेच आहे ते. तुमचा हनीमून सुरू आहे काय? आमचा हनीमून सुरू आहे. कुठवर आलाय मग? अरे असं काय विचारताय, कुठवर आला म्हणजे? नाही, तुमच्या ह्याच्यात अडचण नको. सोटो, चल बघू बाहेर. असं काय नाही, तुम्ही या. हे काय झालं, खराब झालं ते चेक करा. काय चालू होत नाही तर बघा काय. काम करू म्हणताय? चालत मग काय होतंय नेमकं? लाईट बंद होत नाहीये, पंखा चालू होत नाहीये आणि बेडला शॉक लागतोय. हे सोटून घोळ घातले सगळ्या. 2 वर्ष निस्तारतोय बघा. तुम्हाला सांगतो ऐका बघा, काय झालंय, हे हॉटेलचं वायरिंग आहे का नाही ते माझ्याकडे असतंय. पण एका टायमाला काय झालं, ते काम माझ्याकडे आलं आणि मी आजारी पडलो. मला खोकला आणि जुलाब दोन्ही एका वेळेला झाले. खोकायला घाबरायचो मी. मग मी काय केलं, सोटूला कामासाठी पाठवला. याने सगळे घोडे घालून ठेवलेत बघा. आणि पण काय काळजी करू नका, 5 मिनिटात करतो बघा. हे सॉकेट इकडे आहे. इकडे करतोय बघा. सोटू, तू टेस्टर दे बरं. तू आणि फिरत बसतोयस बघा. हे घ्या तात्या. हे घ्या तात्या. आणि बरं का तात्या, परवा 31च्या दिवशी माझा मावशीचा नवरा दारू पिऊन गटारीत पडला, माहितीये का? उगाच वायफळ बडबड करू नको. इकडे या बघू. मला खात्री आहे तू हे वायरिंगचं काम करताना बिना पिऊन केलं असणार आहेस. नाही तात्या. नाही तात्या, सांग मला वायरिंग किती असतात? 3. शाबास, मग हे लक्षात आहे की? मग एक न्यूट्रल असते, एक फेज असते, आणि तिसरी हातात तोंडात शब्द होता. मग थुक ना. तोंडात शब्द होता. काय नाही तुझ्या तोंडात. इथं बस, इथं ये, इथं बस. तुला आहे ना सगळं उलगडून सांगायला लागतंय बघ. मन माझ्या मागणं बस. इथं मन माझ्या मागणं वायरी असतात 3. ओ तात्या, तुम्ही त्याची ट्युशन कुठे घेताय? प्लीज काम करा ना पटकन. हा, ते राहिलं नो. ते करा. ते पहिलं पटकन करा. छोटू, ते पकड दे बरं. आडून राहते ना काम. काढ पटपट पटपट. चल. हा, ते वेंधळ आहे हो, त्याला मगापासून सांगालोय मी, हे ध्यान ते दे. त्याचा का नाही लग्न लावून द्यायला पाहिजे. काय? त्याचं एकदा लग्न लावून दिलं पाहिजे बघा. द्या ना, लावून द्या ना मग लग्न. पण होत नाही ना. तर तुमच्या नजरेत एखादी असेल कोणी तर सांगा ना. पहिला करा, मी सांगतो. पहिला ते काम करा. नाही म्हणजे मी कशी आशा सोडली होती, पण आता तुमच्यासारख्याचं पण होतंय म्हणल्यावर सोटू काय वाईट आहे? फालतूगिरी करू नका. जे काम करायचं करा, निघा पटकन इकडनं. आम्ही काय थांबून राहतोय? तशी काय आम्ही हानी म्हणून केलीच नाही. केली असतील तुम्ही. आमचा पहिलाच आहे. तात्या बोलून दाखवायला आहेत. बाय. कुठे गेला होतात हनीमूनला? हनीमूनला कुठे गेला होता? पुरे तुला म्हणून सांगतो, मी आणि माझी बायको आहे का नाही, हनीमूनला केरळला गेलतो. वाव, केरळ. मला पण जायचंय हो केरळला. लय चांगला आहे बघ. म्हणजे एवढ्या आठवणी आहेत का नाही, आजही मला ते आठवलं का नाही रडायला येतो बघ. काय झालं? म्हणजे काय झालं, आम्ही फिरायला गेलो आणि एक दिवशी हत्तींचा कळप आला. त्यातलं एका हत्तीने माझ्या बायकोला सोंडीत उचललं आणि इकडून तिकडून नाचायला लागला. आधी मला मजा वाटली, बायकोला बी गंमत वाटली. पण त्यो हत्ती माझ्या बायकोला घेऊन जंगलात जो गेला, 27 वर्ष झाले हो, अजून आलेला नाही हो, आलंच नाही. आता त्यो हत्ती आहे, त्यो प्राणी आहे, त्याला कळत नाही, पण माझ्या बायकोला तरी कळायला पाहिजे ना. हा, कुठला खेळ किती वेळ खेळायचा तिला कळायला नको काय? तात्या वाट बघून बघून दमायला होतं. पण जो घेऊन गेला तो खरंच हत्ती होता का? तोंडाला येईल ते. 5-5 मिनिटाला टेस्टर मागते म्हणून म्हटलं. सॉरी ते उगाच आपलं काही. तुम्ही काम करा प्लीज, लवकर करा ना. मी करतोय जरा. छोटू टेस्टर दे रे. देतो. मग काय माणूस आला यार. दे पटपट. अयो सोटू, इथं बी त्योच गोळ घातलेस की रे. काय झालं तात्या? हा, काय झालं? काय झालंय, तुम्हाला सगळं उलगडून सांगायला लागतं बघा. ते 3 वायरी असतात. एक न्यूट्रल असते, एक फेज असते, आणि तिसरी अर्थिंग. तिला कशाला सांगताय, तिला कशाला शिकवताय? काय झालं ते नीट सांगा, मला सांगा. काय झालं आता बघा, तुम्ही तुमच्या या खोलीत असाल आणि तुमची बायको दुसऱ्या खोलीत असेल तर हनीमून होईल का? म्हणजे सोटून काय केलंय, तुमच्याकडे जो बल्ब आणि पंखा आहे का नाही, त्याचं बटन दुसऱ्याच्या रूम मध्ये लावलं. असा गोळ घातलाय ना.
म्हणजे इथं इथं काहीच नाही आहे. इथं काहीच नाही आहे. अरे यार काहीतरी एक काम करा ना, ह्या बेडचं काहीतरी करा. ह्या बेडला करंट लागते त्याचं काहीतरी करा. अरे हा बेड लाकडाचा आहे ना, ह्याला कसा काय करंट लागतो यार? बेड लाकडाचा नाही आहे. मग बेड आहे का नाही ते पत्र्याचं आहे. पत्र्याचा? पण हे लाईन इथून गेल्यामुळे घोळा आहे. हे एकच मिनिट सोटू. पकड दे भाऊ पटकन. पकड दे पटकन. ये. गरम व्हायला लागला यार. हो हळू ना, तुम्ही पॅनिक नका हो. तात्या हा तुम्हाला माहितीये का काय? माझ्या भाऊजीला घोड्याने लाथ मारली होती. ह्याचा इथं काय संबंध आहे? नाही आपलं आठवलं म्हणून सांगितलं. तुझं काय झालंय माहितीये सोटू? तुझं आहे ना सगळं तटलंय. इथं येऊन साचलाय. तुझं एकदा लग्न करून देतो म्हणजे काय मोकळं करायचं तर मन मोकळं करून टाक. हा उगाच आपलं इकडलं तिकडलं सांगून बघतोय बघ. बस इथं बेडवर आणि शॉक लागतो का बघ बरं. ओय बसल्यावर शॉक नाही लागत, इथं हात लावला शॉक लागतोय. आता काहीच लागत नाही की. नाही लागत आहे. मग तात्या हा शॉक नाही लागत आहे. शाबास झालं म्हणजे. साहेब एकदा बघा बघा. मला कसा लागला मग शॉक? हा मला लागला यार. हळू. नाही लागलं ना? नाही लागला. झालं की. पण झोपून बघा, नाही तर म्हणाल तात्यानं वरवर काम केलंय. झोपून बघा. म्हाताऱ्या तुला ना अहो तुम्ही हळू. हे कुठे गेले? कुठं गेला? इथं आहे मी. ह्याच्यात गेलो मी. कुठं गेलं ही? अरे करंट लागतो ना तात्या यार, करंट लागतो ना यार. बघा ना काहीतरी करा त्याचं. करंट लागतोय. सोटूला कसा नाही लागला? ताई तुम्ही बसून बघा बरं. नाही नको. नाही काय घाबरू नका. करंट लागतो नको. अहो नाही लागत. हे काय मी आहे की इथं. मला तू काय बाहेर गेलीस रे? हे काय नाही लागत आहे. त्या नाही लागत आहे. साहेब चुकून लागला असेल. तुम्ही एकदा बघा बरं. अरे मला लागलं तात्या करंट. तुम्ही बघा हो. मनात घेऊन राहू नाही नका. मला नाही लागत आहे. मग अरे मला कसं करंट लागलाय? तुमच्या मनात ते आहे हो. हळू त्याच्यामुळे लागतंय. तुम्ही झोपा. सांभाळू. माझ्या मनात आहे म्हणजे काय आहे माझ्या मनात? मनात होते हळू. करंट लागून खोटं बोलतोय. करंट लागल्यावर नाही लागत आहे. आता नाही लागला. हा, मग झोपून बघा परत एकदा. हा. तात्या तुमच्या दोघांना आहे ना या करंटवाल्या पलंगावर छातीवर झोपून तुला खेळायला मग बरोबर. हा पकड सर बरं. तुम्हाला झोपू मी नसतो ना आता मी हे तुम्ही शांत व्हा. मरू द्या. तुम्ही जा निघा. आहे आपण खाली झोपू. चल मरू दे. होऊ दे गरम गरम होऊ दे. झोपू खाली आपण. चालेल का? तुम्ही खाली झोपणार आहे? हा. एक विनंती करू काय? काय? आता आम्ही सकाळी इथंच कामासाठी येणार आहे. आता तुम्ही खाली झोपणार आहे मग मी आणि सोटू वर झोपू काय? तात्या म्हणजे काही अडचण होणार नाही बघा. इथं काय म्हणला परत म्हण? हा काय म्हणला? कुठं झोपायचं तुला? मी आणि आता सोटू बघणार. सोड तुम्हाला सोड. हे- निघ. निघ. दणका परफॉर्मन्स. बॉल स्टेडियमच्या बाहेर कमाल. बघूया हास्य रसिकांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई आय लव्ह दिस सिरीज. मी पर्सनली या सिरीजचा फॅन नंबर 1 आहे हे मी घोषित करते आज. येस. प्रसाद फार सुंदर, फार मजा आली. वनिता काय गोड लाजलीस तू. वा फॅन्टॅस्टिक. दिसतेस पण खूप गोड लाजलीस. गौऱ्या फॅन्टॅस्टिक ॲज युजल. ओमकार मला फक्त एकदा या तात्याच्या रोलमध्ये तू कसा चालतोस चालून दाखव. ओके एकदा मला अगं आईचा कसा चालतोस एकदा एक झलक. एक ओके आणि एकदा मला फक्त मामा तो तुझं वनिता मामी असते आणि तू मामा असतो. काय बोलली? ही काय बोलली? काय बोलली? ही काय बोलली? थँक्यू सो मच. एकदा माझ्याच डोळ्यांना खात्री करून घ्यायची होती की हे सगळे एकच माणूस करतो. वा. तेवढी मी खात्री करून घेतली. फॅन्टॅस्टिक ॲज युजल. विराज असाच्या असा बाहेर जाऊ नको. हात बघितला तर गाड्या झेब्रा क्रॉसिंग म्हणून थांबतील. बाकी उत्तम, मजा आली. मित्रांनो
कलाकारांची खूप मोठी गोची झालेली असते. म्हणजे ते जेव्हा घरी असतात तेव्हा घरातले म्हणतात जाऊन काम कर, आणि तेव्हा जेव्हा बिझी असतात तेव्हा म्हणतात अरे यार आम्हाला तू वेळच देत नाहीस. तर ही धमाल दाखवायला येत आहेत. स्वागत करूया अशा कलाकारांचं ज्यांच्या स्किटला अमीर दादा, बाबा, श्याम दादा, किशोर दादा आणि मोनल हे सगळे मिळून उचलतात. या रे स्किट करायला या ना. हा अरे आलो इकडे पाचगणीला आलो एका रिसॉर्टवर. हो फिल्मचं शूट आहे. हा अरे नाही मोठी फिल्म आहे. मोठी म्हणजे 12 तासाची नाही रे. अरे तुझ्या जोकच्या अरे हे बघ हे अरे प्रोडक्शन व्हॅल्यू त्याची खूप मोठी आहे. हा मोठी फिल्म आहे रे. प्रोफेशनल लोक आहेत यार. बाकी काय विशू मस्त बायको काय माझी. अरे अरे मागे लागली होती माझ्या. तिच्या काही मामाचं काहीतरी तो 75वा वाढदिवस आहे. ये सगळं ठरलं होतं पण आता हे फिल्मचं शूट आलं ना त्यामुळे मी नकार दिला. म्हटलं नाही ग हे बघ आपण प्रोफेशनल ॲक्टर आहोत ना. परडे कसा सोडणार आपण. काय परडे कधीच सोडत नाही आपण. आणि तिकडे जाऊन मामा काय देणार आहे ना मला. म्हणजे मुद्दा काय की त्यामुळे म्हटलं परड्या आपण इकडे यायचं. पैसे कमवायचे ते महत्वाचं आहे. हा हो चल बाकी नंतर सांग. जोक नंतर सांग. स्पॉट दादा कोई है क्या. आ गया मैं एक्टर. अरे गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. वेलकम सर. गुड मॉर्निंग. विशू गुड मॉर्निंग सर. तू इथे काय करतेस. सर मी इथेच आली कार्यक्रमाला आली सर. सरबीर काय म्हणतेस तू. सर तुम्ही इथे शूटिंगला आलाय की नाही. हो. मग त्या शूटिंगची मी डायरेक्टर आहे सर. एक मिनिट तुझ्या मामांचा 75वा वाढदिवस होता. तुम्ही रिसॉर्ट वगैरे बुक केलं होतात ना. मग हेच आहे ते रिसॉर्ट. हे रिसॉर्ट आहे. येस सर. मस्करी करू नकोस कळलं का. बस झालं मस्करी करतेस. नाही मस्करी नाही. कसं आहे ना समीर तुझी आजची जी तारीख आहे ना ती मी बुक केली. काल ज्या अग्रीमेंट वर तू सही केलीस ना रात्री आणि मेल केलंस ते मीच तुला पाठवलं होतं. तर आजची तारीख मी तुझी बुक केली इथे. काय घरगुती कार्यक्रमांना तू पटकन नकार देतोस ना आणि शूटिंगला लगेच पळतोस म्हणून त्यासाठी तुझी तारीख मी बुक केली आणि आज इथे शूटिंग आहे. काय बोलतेस तू. येस सर. तुझं तुला कळतंय का. हो सर मला कळतंय. अरे मामांचा वाढदिवस होता ना तुझ्या. मग आहे ना ह्याच रिसॉर्टला आहे. यार मामा इकडे आहेत. हो कुठे. म्हणजे महाबळेश्वरी तुला फक्त सांगितलं होतं पण पाचगणीला खरं मी बुक केलं होतं. मामा कुठे एक मिनिट दत्तू मामा या इकडे. सगळे या मामा या सगळे या. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mama. Happy birthday to you. नमस्कार बाळांनो मी तुमच्या सगळ्यांचा लाडका मामूद अरुण कदम. मामूद तू मागे बढो. तुम्हारे साथ है. मामूद तू मागे बढो. हमारे साथ है. मामूद तू मागे बढो. या मामा इथे बसा मामा. सावकाश या सावकाश आणि हळू नाचा जागेवर. आज आपला जन्मदिवस आहे. 1 मिनिट मामांचं औक्षण करायला हवं. ताई इकडे बघा ताई. टाळ्या वाजवा जरा. मामा पेढा. पेढे वाटा पेढे. वा नाईस. ताई तुम्ही म्हण घ्या. काय 1 मिनिट आले. 1 मिनिट. मुद्दाम केलंस ना. काय हे सगळं मुद्दाम केलंस ना. तुला माहिती मी असा येणार नाही म्हणून तू मुद्दाम केलंस ना. तुला माहिती ना या कार्यक्रमासाठी मी दुसऱ्या शूटिंगला नाही म्हटलेलं. माझं नुकसान केलंस. 1 मिनिट. नुकसान कुठे केलं. 25,000 पर डे ठरला होता. तुझ्या बँक मध्ये पडलेला आहे त्यामुळे नुकसान झाल्याचा प्रश्नच नाहीये. आणि 1 मिनिट तू इथे नातेवाईक म्हणून आलेलाच नाहीयेस. म्हणजे तू ऍक्टर समीर चौगुले म्हणून इथे आलेला आहेस. ओके एक पोटार्थी नट म्हणून तू इथे आलेला आहेस कळलं. त्यामुळे तू तुझं शूटिंग करायचं आणि निघायचं. इथे माझ्या आयुष्यावर एक फिल्मचं शूटिंग होणार आहे आणि त्याची मी डायरेक्टर आहे आणि माझा मामा प्रोड्युसर आहे. मामा चांगला खर्च मी केलाय माझा. चांगला खर्च त्यांनी केलेला आहे कळलं. एरवी मोठे घरी टिंग्या मारत असतोस ना. सकाळी 9 ते रात्री 9 मी डिरेक्टरचा असतो. मग इथं मी डिरेक्टर आहे.
त्यामुळे माझं निमूटपणे ऐकायचं. हा चौगुले. अच्छा, म्हणजे मी इकडे आता शूटिंग मध्ये काम करायचं. येस हा, आणि तुम्ही सगळे नातेवाईक ते शूटिंग बघणार आहात. येस. ठीक आहे, मी प्रोफेशनल ऍक्टर. Okay, मी पैसे ए हॅलो ए मी पैसा Don't touch me. ठीक I'm director हूँ, आहे. don't touch me. ओके ओके ओके. नाव काय पिक्चरचं? माझ्या विशूच्या नशिबाचे भोग. विशूच्या नशिबाचे भोग. हो. चेंज करा नाव. का? विशू आली नशिबा भग 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 चल चल भग असं ठेवा. हो जीजू जरा सांभाळून बोला. तुम्ही आमच्या फिल्मच्या डायरेक्टरशी बोलताय. ए स्वतःच्याच जाळ्यात अडकलेलं करवंद. कसं आहे बघ. वायफळ बडबड बंद. शूटिंगचा किमती वेळ आहे, वाया जातोय. कळलं ना? माझ्या मामाचा पैसा आहे, तुझ्या बापाचा पैसा आहे. तू बाप काढलास. अब देख मी करतच नाही शूट. करावी लागेल. माझा बाप काढलास ना तू. काम करावं लागेल. मी करणार नाही. काम करावं लागेल. चौगुले काल रात्रीचे अग्रीमेंट सही केलं ना, त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं जर स्वतःहून शूटिंग सोडलं तर 10 लाख रुपये तुम्हाला माझ्या मामाला द्यावे लागतील. 10 लाख. मी वाचलं कसं नाही ते. अग्रीमेंट कधी वाचतोस तू? शूटिंग म्हटलं लगेच डाळ पडते तोंडातून, नाही का? अग्रीमेंट न वाचता सही करतोस तू. बऱ्याच वेळा बघितले मी. त्यामुळे तुला ही फिल्म सोडता येणार नाही. विषय म्हणजे मी जर फिल्म सोडली तर तू कोर्टात जाणार. मी जाणार. मी कोर्टात जाणार. तुला पोचवण्यासाठी मी कुठं पण जाणार उभा सर्या. तू ही फिल्म सोडून दाखव. नाही जर तुझ्याकडनं 10 लाख रुपये मी वसूल केले ना तर मी लाडका माणूस नाही सांगणार. ठीक आहे. चला. काय आहे? काय गोष्ट सांग ना. कशावर आहे सांग ना. मला काहीतरी सांगा ना. नरेशन द्या ना. तर अशी स्टोरी आहे. ती जी मेन आहे प्रोटोगोंडा, हा ती अतिशय श्रेष्ठ कर्मयोगी तपस्वी अशी विशाखा सुभेदार आहे आणि तिच्या आयुष्यावर ही सगळी फिल्म आधारलेली आहे. विशाखा सुभेदार आणि कर्मयोगी. जांभई दिलीस ना. एवढ्या वेळा करतेस ना गरुड जातो आत. एवढा मोठा आळ असतो तुझा. बसलीस खायला की 1.5 किलो भात खाल्ल्याशिवाय उठत नाही. ही कर्मयोगी. माझ्या बहिणीला काय बोलायचं रे तुला? शांत शांत शांत. ए मिओनी सॉस घालून खाई ना तुला मी. त्याला सांग. जास्त शहाणपणा करायचा रे. चलो इधर. हा चला येऊन चला बसा बसा. चला ऑल रेडी. बसलो. उंटीन रेडी. उंटीन रेडी. कोण? उंटीन म्हणजे कोण? युनिट म्हणतात का त्याला? उंटीन कोण? दत्तू सीन काय करायचं कळलं ना? तू कॅमेरा आहे ना, कुठेही लाव. कुठेही लाव. चालेल. सीन काय लक्षात घ्या. ती जी श्रेष्ठ कर्मयोगी आहे विशाखा सुभेदार माऊली, तुझ्या जाचाला कंटाळून घर सोडून निघून जाते. हा काय करतो निर्लज्ज माणसा. तुझ्यामुळे गेली ती. अरे मी माझ्यामुळे मी ऍक्टर आहे ना. मला कशाला बोलते. हा तर तुझ्यामुळे ती घर सोडून निघून गेली आणि तू आता सैरा वैरा तिला शोधतोयस. विशू विशू करत. कळतंय? हा आणि धावत धावत शोधायचंय. तोपर्यंत विशाखा सापडत नाही तोपर्यंत सीन कट होणार नाही. कळतंय तुला? सही केली नसेल लायकी दाखवलीस ते एकेकाची मी आता. चलो चला सीन लाव. कॅमेरा लाव. चलो रोल ऍक्शन. विशू विशू जेन्युइन जेन्युइन पाहिजे. विशू 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 जेन्युइन भाग. विशू विशू पटकन कोल्ड्रिंक वगैरे घ्या. हा या घे. वेफर्स काढ तिथून. वेफर्स कुठे घे. हा पत्ते वगैरे काढा ना ते कॅमेरा. हा ये ठेव. हा कोल्ड्रिंक विशू काढा. हा मग वेफर्स दे. हा घे. अरे हा शूट पण करत नाही. अरे हा नाही. हा गाण्याच्या मिठ्या खेळ ना. गाण्याच्या मिठ्या खेळ. चालेल चालेल चालेल. कॅमेरा नीट करा. सांग ना. अरे हा काय येडा बिडा काय? अरे तू भाग ना यार. बस कर. अरे बस करा. काय चाललंय विशू यार. बस कर ना. काय फालतूगिरी चालली आहे. दमलास? काल सकाळपर्यंत यायला तयार होतास ना कार्यक्रमाला आणि शूटिंगला ते लगेच पळ काढलास. बरोबर की नाही? काय
मलाही खूप वाटतं ना माझ्या या सगळ्या घरगुती कार्यक्रमांना तू माझ्या बरोबर असावं म्हणून हे सगळं केलं, कळलं? मला मान्य आहे तू शूटिंग मधला माणूस आहे, तुझे ॲग्रीमेंट असतात, कमिटमेंट असतात, सगळं मान्य आहे मला. अरे पण कुटुंबाचा सदस्य म्हणून सुद्धा काही अलिखित कमिटमेंट असतात, त्या नको पाळायला. नको का पाळायला? नाही सगळ्या नसतील जमत, पण निदान मोजक्या तरी पाळायला काय हरकत आहे? ती बघ ती आली आज, गेली कौटुंबिक सोहळा म्हणून दांडीमारी शूटिंगला, बरोबर की नाही? मग प्रसाद हो त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी फक्त बायकोला वेळ देतात, आणि तू थोडासा वेळ बायकोला दिला, थोडा पैसा कमी कमावला तर काय फरक पडणार आहे? पण नाही, या सगळ्या पैशांमध्ये ना तो घरातला आनंद मिस करतोस तू, कळते तुला? नाही म्हातारपणात ना हेच सगळे क्षण आपल्याला जगवतील, पण निदान ते क्षण जमात कर. त्या सगळ्या भविष्यामुळे ना वर्तमान काळ नुसता धावपळीत जातोय. पैशापायी ना नाती अलिप्त आणि कोरडी होत आहेत समीर. थोडा कुटुंबाचा विचार कर. हे सगळे कुटुंबीय आहेत ना आपले, या सगळ्यांना तुझा अभिमान वाटतो. अरे सगळ्यांना वाटतं आमच्या या सेलिब्रिटी सोबत आम्ही सुद्धा फोटो काढावा, कॉलर टाईट करावे, अरे माझा नातलग आहे समीर चौगुले असं म्हणून मिरवावं, सगळ्यांना वाटतं. मिळू दे की त्यांना पण तेवढा आनंद, काय हरकत आहे? थोडासा वेळ कुटुंबाला दे, बघ प्रयत्न करू. सॉरी, रिअली व्हेरी सॉरी मामा. अरे देवा जरा शुभेच्छा द्या मला. तेच देतोय मामा. ये बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए. वा समीरदा, विशाखाताई, अरुण सर, तुमचं हे जे फॅमिली शूटिंग होतं ते आम्हाला खूप आवडलंय. आता आपण बघूया आपल्या परीक्षकांना किती आवडले ते. सई मॅम. समीर दादा, हात जोडून धन्यवाद हा विषय मांडल्याबद्दल. मला असं वाटतं की हा अत्यंत महत्त्वाचा आणि आपण सगळ्यांना रिलेट होणारा विषय आहे. मला असं वाटतं क्रिएटिव्ह फील्डमधली कुठलीही व्यक्ती त्याच्या घरच्यांच्या सपोर्टशिवाय उभीच राहू शकत नाही. त्यामुळे आज आपण आपल्या घरातल्यांसाठी न थांबता जितक्या वेळ शक्य तितक्या वेळ टाळ्या वाजवूया प्लीज. वा वा, खूप मजा आली तुम्हाला बघताना. दत्तू कमाल, विशाखे मस्त, अरुणदा मस्त, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. तर मंडळी, जगदीश पाटील आणि टीम यांनी ध्वनिमुद्रित केलेला, सुलभा सोनावणे आणि टीम यांनी केशभूषा केलेला हा भाग इथेच संपतोय. तर भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9 वाजता. सचिन मोटे, सचिन गोस्वामी लिखित, दिग्दर्शित, निर्मित आणि गणेश सागडे, सिद्धगुरू जुवेकर, अमित फाळके आणि अजय भाळवणकर यांच्या सृजन मार्गदर्शनाखाली सादर होणारा एकमेव कार्यक्रम, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. आयुष्याच्या सापशिडीच्या खेळात दुःखाच्या गर्तेत लोटणारे साप सतत भेटतच असतात, पण विनोदाच्या छोट्या मोठ्या शिड्यांनी तुम्हाला थेट आनंदाच्या शिखरावर नेण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आता इथे पार पडणार आहे एक सिक्रेट मिशन, आणि हा धमाकेदार परफॉर्मन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, सातारचा विनोदी तारा रोहित माने, कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि खानदेशचा विनोद मेहरा श्याम राजपूत. सब कुछ याद है ना तेरे को? हाँ साहब याद है. तेरे इशारे पे होने वाला है सब. देगी ना मैं इशारा करेगी साहब. चलो इकडे 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 इकडे. सर नका म्हणू रे. सगळ्यात महत्वाचे आपण पोलीस वाटायला नको बरं का. सर नका करू ना रे. हे बघा, परत एकदा तुम्हाला प्लॅन सांगतो. तो बोधल्या डॉन आहे ना, तो इथे येणारे ही पक्की खबर मिळालेली आहे बरं. आणि तो आला की त्याला घेरायच्या आणि त्याला धरून टाकायच्या. बुवा मागच्या टेबलवर तुम्ही बसायचे बरं का. तिकडे बसायच्या, तिकडे ऍक्टिंग करायची. बोधल्या आला तिकडून, समजा दांगडो झाला, काही गोंधळ झाला तर कदम तुम्ही
नका ना सर म्हणू. तुम्ही आहे ना मेन एक्झिट कव्हर करायचे. पाटील तुम्ही फायर एक्झिट कव्हर करायची सर. आणि माने तुम्ही आहे ना तुम्ही विंडो कव्हर करा बा. येस सर. दरवाजा नाही काय दरवाजा नाही तू इकडे 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 नवीन पेरिंग. हो ऍक्च्युली चांगले दरवाजे सांगितले पण चौथा दरवाजा राहिला तिकडे कोण उभं राहणार नाही. वा वा रोड. कायला व्हेरिएशन देत आहे. कोकिडे नाही ना नेहमी पंचमध्येच गायला पाहिजे. उगीच व्हेरिएशनच्या नादात दैवत लावू नये. आणि या मंचावरची कोकिडा आहे तुम्ही. मी हो कुहू कुहू. हा काय होतं कुठला दरवाजा. हा चौथा दरवाजा. तिकडे बाथरूम आहे. ती बाथरूम आहे. सर एक डाऊट होता सर. काय त्या बोधल्याला आम्ही पाहिलंच नाही ना चेहरा कसं ओळखू. गुड क्वेश्चन. हा सर. बोधल्याला ओळखणारी एक व्यक्ती आहे इथे. हा कोणती. या ज्या दिसत आहेत ना मिस चेतना या इथे सिंगिंग करतात. हे वेगवेगळे गाणे म्हणत असतील या. पण बोधल्या आला रे आला की या काय म्हणणार आहेत. देखो वो आ गया, देखो वो आ गया. हा आणि इशारा करणार आहेत बोटाने. तर बोधल्याला जाऊन पकडून घ्यायचे बोट डायरेक्ट. चालते कळलं. भारी प्लॅन आहे बरं का सर. प्लॅन सक्सेसफुल झाला नाही तुमचं प्रमोशन नक्की आहे बघा. माने प्रमोशन झाल्यावर याच हॉटेलमध्ये येऊन पार्टी टाकू. तू का तमाशात काम करतो का रे. भोंगा त्यानं जेव्हा नाही तेव्हा वरचा सूर लावतो तो. अरे ध्यान द्या. हे बघा तुम्ही कस्टमर आहे इथले. मी वेटर आहे. इकडे बसा. मला वेटर सारखं ट्रीट करा ना नाही तर डाऊट येऊन जाईल. ये वेटर इधर. वेटर इधर. तू देखता क्या ये आँख है ना ऐसे घुसाएगा आँख निकालेगा हाथ में देगा गोटी पूरा तो भी. इधर कदम जास्त होतंय. तुम्हीच बोलला ना वेटर सारखं वागवायचं. ऍक्च्युली वेटरला बोलवायची माझी हीच पद्धत. असं काय. बसा बसा. व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर. सनकन खाना खाली मारे. मला इंग्रजी येते वसाऱ्या कशाला वाटकन डू बोलते अंडा बोलते. एक काम कर जितना भी चाकना रहेगा ना सब एक एक प्लेट लेके चल. सगळे एक एक प्लेट. बापरे. अरे तुला काय करणार रे. आम्ही पाहिजे तेवढं खाऊ. तुला काय प्रॉब्लेम आहे. अरे केवढा गरम होता. एसी बीसी वाढव. चल. प्याला बिला काय आहे का नाही. बिअर बिअर आणा गेला थंडी. हा पडजुबला असं चार झालं पाहिजे लगा काय पिलोय असं वाटलं पाहिजे. घेऊन बिअर लगा 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 नको. ए बियर थंडी मध्ये जाम तरस होतो सारखं जायला लागतं. रम लेके 3 पेग रम लेके. नाही चल बोला ना सामने. चल लेके रम चल लाते. चल चल बघ. हा मॅडम. येस. गाणं होण्यात ना. कदम काय चाललंय. सॉरी ते झाले सर. या दुटी मुलं 4-5 महिने नाचायलाच भेटलं. म्हणजे पाहुण्यांच्या लग्नात मला जायलाच भेटलं ना. बापरे. माझ्या सख्या मेवण्या 2 त्यांच्या पण लग्नात जायला भेटलं नाही. काहीच नाही भेटलं म्हणून थोडस वाजवलं तुम्ही. नाही हॅव अ सीट सर. कंट्रोल युअर सेल्फ सर. मी आणले तुमची ऑर्डर वगैरे. वेटर लगा सोडा कुठं असंच पेचोय. नाही सोडा घेऊन ये. नाही मला कच्चीच लागते. काय पिऊ नका. ते फक्त दाखवायला आणली. ऍक्टिंग करायची बसल्या काहीतरी नको येतो असं राहायचो. बरं ठीक आहे सर. ठीक आहे आम्ही पित नाही बाबा. पण खायचं काहीतरी मिळेल का सर. सारखं सर नका म्हणा. जेव मध्ये मध्ये लेके आता क्या लेके आने का. ओ हमेशा का आइटम लेके आ. हा जा जा. साहेब मला काय माहिती तुमच्या हमेशा का आइटम बा. तेरे को मालूम नहीं. मेरा हमेशा का आइटम तेरे को मालूम नहीं. अरे ऐसा वो उबला हुआ ऐसा चना रहता है ना. ऐसा उबला इधर उधर पकड़ने का ऐसा वो इसमें जरा कांदा मिर्ची टमाटो डाल और ऐसा व्यवस्थित ऐसा नींबू पिलने का और ऐसा थोड़ा सा मिर्ची मतलब ऐसा मस्त मीठ छिड़कने का. बराबर से छिड़कने का. वो खरड़ बिरड़ हुआ ना उसमें का मिर्ची निकल के धुरे देगा तेरे को. नीट से करने का. माने जास्त होते. सर तुम्ही म्हणताय आता वेटर का तू वागवा ना तर परत तुम्ही येऊन म्हणताय होता. वेटर सारखं नाही. जेवढ कुत्र्यासारखं वागवताय तुम्ही सगळं. जरा थोडं म्हणजे वेटरला तुम्ही काय आणायचे ते. सॉरी म्हणजे. तो दोस्तों आज की शाम और नशीली बनाने के लिए आपके मन में कोई फरमाइश हो तो कर दीजिए प्लीज. है ना मुंगड़ा लगाओ. मुंगड़ा नहीं.
जुनं झालंय ते गाणं. वसरे जुनं झाले मग मैडम इधर देखो वो तुम्हें ना ऐसा शांत बैठ के सुनने का गाना लगाओ, ऐसा मस्त फील होना चाहिए. वसरे जिकडे जाता तिकडे तुम्ही ऑर्डर देता, मी सिनियर आहे, मी इकडे ऑर्डर देणार आहे. तुम्हाला काय कळतं गाण्यातलं सांगा बरं मला. काय कळतं काय कळतं बघाच तुम्ही. हा दाखवा. तर ह्या माणसाचा नेहमीच आहे, नेहमी सिनेरिटी गाजून ना आपल्याला दाबत आलेला आहे, माहिती का माणूस कधी आपला ऐकून घेत नाही. यांना का वाटतं मला घेता नाही. चल बोल लगा तुम्ही दोघांनी हाणलं ना, मी काही येणार होय असंच बसतोय मी. हात बघा आता कसा. वसरे तुला काही झालं, तू कशाला भरकतो. मला काय तो मला कारण लागतोय भडकाय तो. आम्ही का आपला फरमाईश देतो की आता. अय बाई ते नाही तुम्ही चलती जवानी चलती चलती ते का बर नाही गाया वो पहले गाया. आता का की परत सांगतोय मी. दो गुट मुझे ते बिलाईंची नागिन ते वाजव. पाटील तुमची नागिन बिळात ठेवा सारखी सारखी ठेवतो तू ना तुझं लग्न बी झालं. काय चालू खाली बसा सर. सीट सर. अरे बापरे तुम्ही दारू डोसून टाकली. तुम्ही दारू डोसायला आले का इकडे. मी सिनियर, मी लोक जगा केलं. अरे पटकन मारली, मला कळलं नाही. नको ना, बोधल्याला पकडायला आलोय ना इथे आपण. खाली बसा. अरे बसा खाली. क्या देखो आ गए गाओ. बाद में गाएगी. अरे काय को अभी गाओ बोले. बाद में गाएगी ये गाना. देखो आ गया वो गाना. ते सर ते नको सर, वेगळं गाणं सांगा तुम्ही. ते नको. वेटर तू क्या बताएगा, मैं बता रहा है ना. हाँ सर. क्या काम करेगा. ये ले 25 रुपए ले और वो देखो आ गया. वेगळं गाणं गाएगी, बाद में गाएगी बोल रही अरे अभी गाओ ना. बोल रही ना बाद में गाएगी. दे रहा है ना पैसा. पैसे नाही सर. एक्सक्यूज मी, याला तसं दीदी तर देवर दिवाना. एक काम कर. हे रुक, ये ले 300. वही गा. देखो आ गया. हो जाइए. ये गाएगी मैं. इनका पहले गा ली. 300 रुपए दे. 400 वो गा वो नाच रे मोरा आंबे के वन में. आपले वो काय आपले वो नाच रे मोरा आंबे के वन में. ये 500 रुपए लग. वही गाना का देखो आ गया. गाएगी ना ये बाद में गाएगी. अरे अभी 500 रुपए दिया ना. मैं बोल रही ना ये बात. जो 1000 रुपये दीदी तर देवर दिवाना. दीदी तेरे गाती है. एक मिनट, मेरे पास एक ब्रेसलेट है. ये देखो वो आ गया. देखो वो आ गया. हाँ. देखो वो आ गया. देखो वो आ गया. काय झालंय. देखो वो आ गया. ये कोण आहे. नवीन वेटर आहे का. देखो वो आ गया. नहीं दीदी तेरे देवर दिवाना. समझ के लो ना. नहीं अभी समझेगा. अरे हमने इतना पैसे दिया हमारा गाना गाओ. वेटर साहब देखो वो आ गया. अरे आ गया क्या. ये दीदी तेरे देवर दिवाना. वो आ गया. नाही नाही असं कसं आ गया. गाण्यावर करू नका रे बोध्या. दलिंदरांनो इकडे बोध्याला अरेस्ट केलं पाहिजे. अरे बोध्याला अरेस्ट केलं इकडे. नाही सर जाऊ नको कुठे. बोध्याच्या काय झालं सर. अरे बोध्याला धरले इकडे या. नाही सर तिकडे आलो तर सगळ्यांना समजून जाईल आम्ही पोलीस आहे बुवा. अरे पाहिजे रे दलिंदर इकडे या. नाही ना सर तिकडे येऊन करू काय. तिने गाणंच म्हटलं नाही आपलं. पाटील इकडे या. इकडे या. बोध्याला धरलेला आहे मी. त्याचा साथीदार गेला पडून. अरे जाऊ तो सामान्य असेल कोणी काय करते त्याला. त्रास देतो नको त्या माणसांना तुम्ही. अरे हा तुम्ही ऐकत नाही. तुम्ही अशी बंदूक घेऊन उभे राहिले तो बोधले आला तर त्याला काय वाटतं पोलीस आधी अरे काय करताय. अरे सर
जा येऊ नका अशा बार मध्ये यायचं नाही तू का ए वेटर चल ना खेकडा लेके आ तू गाणं बोलो गाणं. तुम्हाला आहे ना आता पोलीस स्टेशनला नेऊन तुम्हाला असे टायर मध्ये घालून टेरिबल फटके देतो ना. क्या बात है, जबरदस्त. बघूया हा सरसी काय म्हणतायत. सई एकदम टाईट परफॉर्मन्स होता, फार मजा आली. हेमंत दादा मस्त बेरिंग होतं, स्पेशली तुम्ही थोडीशी घेतल्यानंतर जे चालत आलात ते बघायला फार मजा आली. सावत्या तू ज्या लहेजात बोलतोस तो लहेजा कितीही ऐकला तरी पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो, कारण तो तुझ्या तोंडून येतो. फार मजा आली. अरुण दादा काय एनर्जी आहे, काय करायचं आहे या एनर्जीचं. काय सुंदर नाचलात तुम्ही, फार मजा आली तुम्हाला नाचताना बघायला आणि तुम्ही ते एन्जॉय करत होतात हे बघून जास्त आनंद झाला. श्यामदादा रुबाबदार दिसताय वेटरच्या वेशात असला तरीही, पण तुम्ही वेटरच्या वेशात असला तरी आम्ही ते थ्रू करून तुमच्यातला इन्स्पेक्टर आम्हाला दिसतोय आणि मजा आली. आज तुमची फजिती ह्या तिघांनी पुन्हा उडवली. नेक्स्ट टाइम तुम्ही यांची फजिती उडवा अशी माझी इच्छा आहे. तू मस्त गातेस चेतना, वंडरफुल. फार मजा आली तुला ऐकताना. सुपर परफॉर्मन्स, आवडला मला. मंडळी आता इथे रंगणार आहे विनोदाचा तुझा कट्टा. हास्य महारथी समीर चौघुले, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि हास्यरथी यांच्या सोबत आज या कट्ट्यावर सहभागी होणार आहे आजची आपली खास पाहुणी. मंडळी, प्रत्येक भूमिका जिच्या आधी डोळ्यातून बोलते, जिचा आवाज प्रत्येक भूमिका वैशिष्ट्यपूर्ण बनवतो, अशी मराठी रंगभूमीवरील, मालिकांमधील आणि चित्रपटांमधील दमदार अभिनेत्री चिन्मयी सुमित आहे आजची आपली खास पाहुणी. टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करूया. नमस्कार. आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज. आम्ही आहोत MHJ विनाकारण न्यूज. MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MHJ तुझा कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी चीफ एडिटर पित्तचंदन खवळे. नाही सर, चित्तनंदन कांबळे सर तुमचं नाव. सर तुम्ही ना नेहमी चुकता. हो. नमस्कार, मी चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे आणि आज माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अँकर पर्णिका आणि आपले पत्रकार मित्रमैत्रीण. मंडळी, आपण या कार्यक्रमात वेगवेगळ्या मान्यवरांना इथं बोलावतो आणि मग आपण त्यांच्याशी हितगुज साधतो. हो, आपल्या या स्टुडिओमध्ये इथे आलेले आहेत ज्येष्ठ गायक, सगळ्यांचेच लाडके, गाणं पोफट स्वराधीश पंडितजी सुमारिया चौघुले यांचा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. मागच्या वेळी अजय अतुल सुद्धा आले होते, तेव्हा त्यांनी पण मला असाच नमस्कार केला होता. मला म्हणाले होते, पर्णिका तुझा आवाज की नाही अत्यंत गोड आहे. त्यांनी मला, तुम्हाला सांगते, बँकेच्या लॉकरच्या किल्ल्या सुद्धा दिल्या. मला म्हणाले, पर्णिका तुझा आवाज आहे की नाही लॉकर मध्ये जतन करून ठेव, चोरीला गेला तर. आज सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या या गुरूंसोबत, पंडितजींसोबत आलेले आहेत त्यांच्या पट्ट शिष्या दृढ भाषिणे लिमिटलेसकर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. नमस्कार. मी दृढभाषिणी लिमिटलेसकर, म्हणजे लग्नाआधीची पूर्वाश्रमीची दृढभाषिणी लिमिटलेसकर आणि लग्नानंतर दृढभाषिणी लिमिटलेसकर. दोन्ही जर नावं सेम असतील तर मग कशाला घ्यायची? आधीची पण दृढभाषिणी लिमिटलेसकर, आत्ताची पण दृढभाषिणी लिमिटलेसकर. गप्पा बस. हा मोठा मंच आहे, नीट वागायचं. हिला या स्किट मध्ये घेऊन पहिल्याच पानावर माती खाल्ली की काय?
शांत राहा, नीट वाग. टेकून बस, मागे टेकून बस. हो हो तर नमस्कार. मी दृढभाषिणी. आज माझ्या गुरुजींमुळे मला ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायची संधी मिळालेली आहे. त्याबद्दल मी गुरुजींची शतशः आभारी आहे. मला आत्ताच आठवलं 1972 सालचा माझा जन्म. माझी शाळा विचारलंच नाही ना तुला अजून कोणी? अगं प्रश्न विचारले. तुला जर विचारलं जन्म कधीचा तर हे उत्तर द्यायचं ठरलंय ना. घाई करू नकोस. विचारणार तुला प्रश्न. जरा माफ करा, जरा गोंधळली आहे ती. नाही हरकत नाही, इथं सगळेच गोंधळलेले आहेत. हे ते इथे बसलेले आहेत मागे. यांना अचानक पत्रकाराची भूमिका मिळाल्यामुळं नक्की काय करायचं म्हणून त्यांचा गोंधळ आहे. पण काहीच माहित नसणं हे हल्लीच्या पत्रकारांची खासियत आहे. त्यामुळं ते भूमिकेला जागतायत, हरकत नाही. आणि इथं हे जे समोर बसलेत ते अरे परवा तर हसलो, आता कशावर हसायचं म्हणून गोंधळलेले आहेत. त्यामुळे त्यांचाही तसं काही प्रॉब्लेम नाही, हरकत नाही. गोंधळ सगळीकडे आहे. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. हो हो. पर्णिका, हा वाशी टोल नका आजही आलाय. हे मी यांना देऊ इच्छितो. उशी आणि चादर आहे. पण काय ना ते मी बोलायला लागलो की झोपतात, तर ते त्यांनी घेऊन झोपावं अशी माझी इच्छा आहे. त्यांना देऊ दे. माझं मी माफी मागतो तुमची. मी गेल्या वेळेला मला अनुभव आहे. मी गायला लागलो की या झोपत होत्या. नाही तुम्ही बसा, तुम्ही बसा. मी माफी मागतो तुमची. गेल्या वेळेला काय झालं होतं, त्यांनी सलग 72 तास शूटिंग केल्यामुळे त्यांना झोप येत होती. हो, आणि त्यांनी ना गेल्या वेळी केक पण खाल्ला होता. त्या केक मुळे त्यांना किक लागली होती म्हणून झोप पण येत होती. हरकत नाही, आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तर रसिको, आज वेंगुर्लेकर. रसिको हो, आज गुरुपौर्णिमा. आज या सुवर्ण मुहूर्तावर आपण गुरु शिष्याला इथं बोलवलेलं आहे. त्यांच्यासोबत आपण हितगुज साधणार आहोत. तुम्हा दोघांचं इथं स्वागत करतो मी. पर्णिका, मी विचारते, तर पंडितजी तुम्ही गेली 22 वर्ष गायन क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. तर कसं असतं की गुरु शिष्याला घडवतो, यावर पंडितजी तुमचं काय म्हणणं आहे? खरंय खरंय, गुरु शिष्याला घडवतोच. म्हणजे माझ्यासारख्या अनेक शिष्यांना गुरुजींनी घडवलेलं आहे. वर्षाचा 10 तास रियाज करून घेतलाय. नाही पण पंडितजी, वर्षाला फक्त 10 तास रियाज करणं फार कमी वाटत नाही का तुम्हाला? वर्षा साने गुरुजींची दुसरी पट्ट शिष्या. वर्षाचा दिवसातून 10 तास रियाज करून घेतलाय ह्यांनी. माझा तर 12 तास रियाज करून घेतलाय. तहान नाही, भूक नाही, गुरुजी थांबतच नाही. शेवटी घड्याळ म्हणाला, अहो थांबा थांबा, मला काहीतरी लिमिट आहे. 13वा तास मी कुठून दाखव. एवढं हसावं असा एकही पंच स्क्रिप्ट मध्ये नाहीये माझ्या. तुला मुळात रिप्लेसमेंट म्हणून ते आणलेलं आहे, कळलं का? वर्षा साने पट्ट शिष्य आहे, ती अवेलेबल नव्हती म्हणून तुला घेऊन आलेलं आहे, कळलं? ती खरी पट्ट शिष्य आहे. हो हो, वर्षा साने पट्ट शिष्य, मी दुपट्टा शिष्य. दुपट्टा शिष्य म्हणजे? वर्षा साने पहिली पट्ट शिष्या, मी दुसरी पट्ट शिष्या, दुपट्टा शिष्य. माझ्याकडे काय बघताय? मी फक्त गायन शिकवले, बाकीचे तुकडट चाळे त्यांचेच आहेत. आता काय संबंध आहे? काय बोलतेस तू? तुला का इथे पडवून आणलं ना सगळं? कशी वागतेय? माफ करा. कॅमेरा ऑन आहे. हो 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 गुरुजी, माफ करा. मला एवढंच सांगायचं होतं की गुरुजींनी आमच्याकडून खूप रियाज करून घेतलाय. रोज सकाळी 6 वाजता उठून गुरुजी आम्हाला रियाजाला बसवायचे. 6 वाजता? हो हो. गुरुजी म्हणायचे आम्ही म्हणायचे गुरुजी म्हणायचे आम्ही म्हणायचो आशीर्वाद आशीर्वाद द्या आधी, त्याशिवाय रियाजाला नाही करणार आम्ही सुरुवात. मग गुरुजी म्हणायचे आम्ही म्हणायचे हे, मग गुरुजी म्हणायचे हा हा, मग आम्ही म्हणायचं मग गुरुजी म्हणायचे हा, मग आम्ही म्हणायचं काय कटपुतली आहेस? कटपुतली आहेस? कसं बोलतेस? काय बोलतेस? तोंडातून काय बाहेर पडतंय? विचार तरी कर ना त्याचा. हा हा हा, रियाज करायचा ना. हो हो, मी हेच सांगत होते गुरुजी की गुरुजींनी आमच्याकडून असा अथक अविरत रियाज करून घेतला म्हणून आज मला
काय पार्ल्याची साधना सरगम म्हणतात. ऐका ना तुम्ही जरा ऐका माझं. मला प्रश्न विचारा. काय गुरु शिष्य असं आपण म्हणतो की नाही. पहिलं गुरुला विचारा मग शिष्याला विचारा. सॉरी 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 गुरुजी, खरं म्हणजे ना माझंच चुकलं. अगदी अनवा घावनाने झालो. कशाने काय झालं? अनावधानाने झालं असं आहे ते. कुठली अनवा कुठलं घावन सोडा ते खाण्याचं. प्रश्न मला विचारा. तुम्ही विचारा ना मला. मी आलोय नाही इथे. प्रश्न विचारा मला. पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे, पण तो प्रश्न आहे दृढभाषिणीजी तुमच्यासाठी. आयुष्यात पहिल्यांदाच विचारला प्रश्न त्यांनी. कशावर उत्तर देतेस हे सांग मला. आयुष्यात पहिल्यांदा हा काय प्रश्न असावा ह्याचा. ऐक ना जरा आधी. काय एवढी घाई. एकटीलाच जायचंय 22व्या शतकात सगळ्यांच्या आधी. नाही ना, सगळ्यांच्या बरोबरच जाणार आहेस ना. मग थांब ना जरा. माझं ऐका तुम्ही कृपया मला प्रश्न विचारा. हात जोडतो तुमच्या. नाही चुकून वरून धावनाने झालो. अरे कोण अनावधानाने झालं असं आहे ते. मला अरे नको हसूस. मला विचारा. मला इथे का बोलवलंय मला तुम्ही. हा प्रश्न जो आहे तो दृढभाषिणीजींसाठीच आहे. विचारा मग. गुरु म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं. ठाकूर. आता थांबायचं सगळ्यांनी. आता थांबायचं सगळ्यांनी. हे काय उत्तर आहे तुझं. गुरु म्हटलं की ठाकूर समोर. हे काय उत्तर आहे तुझं. अहो नटरंगाची गाणी लिहिली आहेत ना त्यांनी. दिसतातही छान. आता गुरु म्हणजे मी. माझ्याबद्दल विचारतायत ते. मी गुरु आहे ना. माझ्याबद्दल विचारतायत ते. सॉरी सॉरी अन्वी ननावरेने झालं. कोण अन्वी ननावरे कोण. बोलव अन्वी ननावरेला. बोलवा इकडे. घ्या बोलवा तिला. कोण अन्वी ननावरे. अनावधानाने झालं असं आहे ते. कळलं का. हो मला विचारा ना तुम्ही. काय हे करताय सगळं. हरकत नाही. आपण एक काम करू. आपण तुमच्याकडे येऊ. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. पंडितजी मला सांगा. असं म्हणतात गुरुबिना ज्ञान ना होई. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. अगदी खरंय. गुरुबिना अगदी खरंय तुमचं. अरे मला बोलू दे ना. मला काय झाडाला पाणी घालायला आणलं इकडे. मला बोलू दे ना जरा. मला प्रश्न विचारलेत ना. हो गुरुपौर्णिमा म्हणतात ना. की शिष्य शिरुणीला असं काहीतरी म्हणतात. गुरु आहे ना त्या शब्दात. मलाही महत्व द्या. मी तुम्हाला प्रश्न विचारते. नाही कसं आहे ना, मी नेहमी मुद्द्यावरच बोलते. मागे अजय अतुल सुद्धा आले होते ना, तेव्हाही मी असेच प्रश्न विचारते. हिचं ऐका मग हिचं ऐका. मग ह्या लोकांचं ऐका. स्किट झाला की त्यांचं ऐका. माझा कोणीच ऐकू नका. याचा उत्तर देऊ दे मला. अशानं तुमचा गळा जाईल. पण जाऊ दे गळा. नाही ऐका तुम्ही चिडू नका. मला सांगा गुरु बिना ज्ञान ना होई याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं. गुरु बिन ज्ञान ना होई हे असं का म्हणतात. एखादा कलावंत हा काय आकार आहे जांभई द्यायचा. काश्मीरा सिग्नलवर अशी खिंबापावची टपरी आहे. मला माझी एक विनंती आहे दृढभाषिणीजींना की लवकर बोल रे. माझी विनंती लवकर बोल. त्यांनी एक आमच्यासाठी राग गावा. हे बघा हे म्हणजे राग सुद्धा त्यांना गायला लावताय. म्हणजे मी काही गुरुजी असे समोर असताना मी गाणं. अहो नाही. सूर्य असा तळपत असताना झिरोच्या बल्बकडे कुणी बघतं का. झिरोच्या बल्बला अक्कल नको. सूर्यासमोर लुकलुकतो तो. त्याला अक्कल नको झिरोच्या बल्बला. झिरोच्या माझ्या समोर छानपण नको करू. पंडितजी गा बघा सगळ्यांना तुमचं गाणं ऐकायचंच आहे तर तुम्ही प्लीज गाणं प्लीज सर गा. कृपया करून पंडितजी गा. ठीक आहे मी तुमची एवढी इच्छा असेल तर मी गातो. पण मी रसिकांसाठी गाणार आहे. येस येस. तोडी रागातली एक बंदिश आहे मी सादर करतो.
लंगर गाय करिये जिन सॉरी काय चुकलं? दूधच फ्रीजमध्ये ठेवलं नाही मी आज. घरचं कशाला काढताय तिकडे? सॉरी अगं गातोय ना मी इकडे. गा 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 गुरुजी गा. गाय लंगर गाय करिये जिन मारो लंगर गाय करिये जिन गीझरचं बटनच बंद केलं नाहीये मी आज. लागणार आग लागणार, शॉर्ट सर्किट होणार, आग लागणार, घराला आग लागणार माझ्या. शेजाऱ्यांकडे असंच झालं होतं परवा दिवशी माझ्या. ते असतं खरं तर पण ते ना सगळ्यांनी हिचं गिझरचं बटन बंद करायला चला. सगळ्यांनी चला. हिच्या बाथरूममध्ये गुरुजी गुरुजी थांबा 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 थांबा. माझी खूप मोठी चूक झाली. 3 दिवस आमच्याकडे लाईट्सच नाहीये. अरे मग कशाला बोलतेस कशाला? का आलीस माझ्या नशिबी? मला एक मिनिट थांबायचं आहे ना, मी निघतो. नाही मी थांबणार नाही, मी निघणार. माफ करा अद्वैतच झालो. तुझा तो शब्द आणि तू खड्ड्यात जा. एक क्षण सुद्धा थांबणार नाही. एक क्षण थांबायचं नाही. खूपच एंटरटेनिंग मुलाखत होती. खूप मज्जा आली. वा वा भारी. बघूया हा सरसी काय म्हणतायत. सई चिन्मयी ताई तुझं खूप 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 स्वागत या मंचावर. धमाल उडवलीस. खूप मजा आली. ब्रिलियंटली परफॉर्म्ड. थँक्यू. अमेझिंग टायमिंग. आणि तुझ्या ऍक्टिंग बद्दल मी बोलायला मी खूप लहान आहे. तू एस परफॉर्मर आहेस हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण आज इथे या मंचावर आलीस आणि 4 चांद लावलेस. खूप 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 थँक्यू. परत नक्की ये. नक्की. मला एक सांगायचं इथे की माझ्या आईला असं जेव्हा कळलं की मी इथे येऊन काहीतरी करणार आहे तेव्हा तिला असं वाटलं की चला आता का होईना आपल्या मुलीला काहीतरी मिळालं आहे. 52व्या वर्षी का होईना पोरगी काहीतरी करते. प्रसादा वंडरफुल, टेरिफिक परफॉर्मन्स. मी या सगळ्यांबद्दल वारंवार बोलतोच आणि बोलत राहीनच. पण चिन्मयी तुझं खूप मनपूर्वक स्वागत या मंचावरती. तुझी एनर्जी, तुझी डायलॉग डिलिव्हरी, तुझी पॅशन ही इतकी कन्सिस्टंट आहे गेली कित्येक वर्ष की मला थक्क व्हायला होतं की एक व्यक्ती इतक्या कन्सिस्टंटली त्याच एनर्जीनी त्याच पॅशननी कसं काय काम करू शकते. तू याचं जिवंत उदाहरण आहेस आणि इतकं मस्त वाटलं तुला बघताना. आणि तू सुपर्ब आहेस आणि तू सुपर्ब राहा कायम. वा क्या बात है. थँक्यू सो मच. चिन्मयी ताई विनाकारण न्यूजवर तुझी काही विनाकारण हसलीस त्यामुळे मला जाम मजा आली. पण तुला या आमच्या कट्ट्यावर येऊन कसं वाटलं? मला खरंच खूप मजा आली जसं मी सांगितलं ना मघाशी. आणि माझे जे मराठी भाषक मित्र नाही आहेत म्हणजे ते मराठी भाषक नाही आहेत मित्र आहेत पण ते सुद्धा हा कार्यक्रम आवर्जून बघतात आणि तो अतिशय एन्जॉय करतात कारण इकडचा जो दर्जा आहे तो इकडे आहे. त्याच्यामुळे मला खरंच खूप मजा आली इथे येऊन आणि तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर मला असं एक 15 वर्ष तरुण असल्यासारखं वाटतंय. क्या बात आहे. वा 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 ताई थँक्यू सो मच. तू आज आमच्या हस्तामध्ये सहभागी झालीस. मंडळी शेजारच्यांकडे येणारे पाहुणे कधी कधी आपली डोकेदुखी बनवू शकतात. असाच एक अजब अनुभव दाखवायला तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब, कोकणची सुकन्या रसिका, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. काही छानच नाहीये टीव्हीवर. इतक्या रात्री कोण आला असेल? हॅलो काका. कोण? तुम्ही काका? हा मी काका. तुम्ही कोण? हा मी हॅलो. मी ओंकार. मी रसिका. वा वा वा. काय कोण आहात तुम्ही? ऍक्च्युली काका तुमच्या शेजारी ते कदम सर राहतात पहा. हा कदम राहतात. हो कदम सर त्यांचे आम्ही स्टुडंट्स म्हणजे माझे विद्यार्थी 2010ची बॅच. अच्छा. हा. अरे वा. आज आमच्या कदम सरांचा बर्थडे आहे म्हणून आम्ही त्यांना सरप्राईज द्यायला आलो. पण सर नाही आहेत घराला लॉक आहे म्हणून म्हटलं जरा तुम्हाला विचारूया म्हणजे रिक्वेस्ट होती तुम्ही जरा त्यांना कॉल करून विचारा ना कुठे आहेत ते. मी त्यांना कॉल करू? मी आजपर्यंत मी कधी बोललोच नाहीये त्यांच्याशी असं म्हणजे
आणि झोपायची वेळ आहे ही. मी आता माहिती काका उशीर झाला, पण प्लीज विचारा ना. आम्ही विचारलं तर मग त्यांना सगळंच कळेल आणि मग काही सरप्राईजच नाही राहणार ना, म्हणून फक्त. बरोबर. नसेल करायचं तर राहू दे, असं काही हे नाहीये. नाही करतो. नाही अरे हे गोड आहेस तू. नाही मी करतो ना बाळा. अरे प्लीज एवढं तेवढं काय फक्त आहे माझ्याकडे. त्यांचा नंबर आहे, सोसायटीच्या ग्रुपमध्ये होता आमच्या. हा हॅलो हा कदम मी बोलतोय. कोण रे? कदम मी पृथ्वी प्रताप शिंतोडे. कोण? कदम मी तुमचा शेजारी बोलतोय. बर बोला, काय झाला? आम्ही आहोत सांगू नका. कदम तुमच्या दाराला कुलूप होतं, तर तुम्ही कुठे गेला आहात? ऍक्च्युली मी तर इकडे नाक्यावर आलेलो आहे. नाक्यावर आलेला आहात आणि परत तुम्ही कधी येणार आहात? 10-15 मिनिटात परत येणार आहे मी. अच्छा बर 10-15 मिनिटांनी परत येणार. बर काही झालं, काही प्रॉब्लेम झाले का? नाही तुम्ही या कदम, तुम्ही आलात की मी गुड नाईट म्हणेन. तुम्ही या. ओके बाय. येत आहेत 10-15 मिनिटात येतील. अच्छा हो चला गुड नाईट. काका एक्सक्यूज मी. काय हे थँक्यू तुम्ही फोन केलात. हरकत नाही. ऍक्च्युली माहितीये खूप उशीर झालाय. 11:30 वाजले जवळ. हो ना, पण आम्ही थोडा वेळ आत थांबलं तर चालेल का? नाही म्हणजे आम्ही बाहेरच थांबलो होतो एवढ्या वेळ, पण एवढे मच्छर आहेत ना बाहेर, ते खूप चावतायत हिला. मला हो घातली आहे मच्छरदाणी, पण ते एवढी तरी त्यातनं चावतायत. आणि मच्छर चावल्यानं मला रॅशेस येतात आणि मग इतकी खाज येते ना, मग डॉक्टरकडे गेल्याशिवाय मग नाहीच होत. तुम्हाला चालणार असेल तर, म्हणजे असं नाही तर आम्ही बाहेर नाही अरे असं काही हरकत नाही. म्हणजे हो ऐक गोडच आहे. हरकत नाही. या मी हो बाहेर काढा. मला सॉक्स नाही असू दे. सॉक्स ये ना, बस बाळा या तुम्ही पण. थँक्यू. साधारण मी ह्यावेळी झोपतो, पण हरकत नाही. म्हणजे एक 5-10 मिनिटात ते येतील कदम. तुम्ही काय करता? मी ते माझा बँड आहे मुंबई बच्ची नावाचा. मी लीड सिंगर आणि गिटारिस्ट आहे मी. बर आणि पोटा पाण्यासाठी तेच करतो. वा चांगलं आहे. वा छान वा. आणि बाळा तू काय करतेस? मी मेहंदी काढते काका. वा हे मला फार आवडतं हे काम. फार कॉन्सन्ट्रेशननी करावं लागतं हे काम. बारीक डिझाईन्स असतात मेहंदीच्या, त्या काढाव्या लागतात. नाही तसं नाही. म्हणजे मी एका पार्लरमध्ये इंटर्न म्हणून काम करते. तिकडे आमच्या मॅम मेहंदी लावतात केसांना, मी ती सुकली की काढते. ब्रिलियंट पिढी घडवली आहे सरांनी. कदम सर आहेत हे पण मला आज कळतंय. एकच शिवा. हॅलो हा बोल शिवा. कुठे? अगं नाही, आम्ही पोहोचलोय 5th फ्लोअरला. सर नाही आहेत, पण आम्ही शेजारचं घर आहे ना तिथे. एक काम करा ना, तुम्ही या ना, वरच या. हो चालेल ना, हरकत नाही. ये ना ये. अजून कुणी येतंय का? हो काका, आमचे बाकीचे काही फ्रेंड्स आहेत. चालेल ना, म्हणजे आलं तर. नसेल तर आम्ही म्हणजे असं काही नाही. बस जवळ तिने बोलवलंय. माझा क्यू झाला की ती येणार दारात. आली असेल, मी बघते. ये शिवा. माय गॉड रसू कशी आहे? माय गॉड किती वर्षांनी. सॉरी. कोण आहेत ह्या? ही माझी मैत्रीण शिवाली, आमच्याच बॅचची. आणि हा दत्तू. अरे वा. नमस्कार.
हा हॅलो हा नाही सर आम्ही हा वरच आहोत 5व्या माळ्यावर आहोत. हा सरांच्या बाजूच्या रूम मध्ये आहोत आम्ही. हा ते नाही आहेत. हा या ना या. हा काय नाही आपलेच आहेत ते. या हा ओके हो. यावेळी मला विचारलं पण नाही. अरे नाही सॉरी सर ते मी आपलं म्हटलं ना तुम्हाला. नाही हा नाही काय ते आमचे दुसरे सर आहेत बरोबर. तर ते आले ते आमचे दोन्ही ना आमचे लाडके सर होते. विचारलं असतं तर जरा बरं वाटलं असतं. पण काका आमचे लाडके सर नाही दत्तूचे लाडके सर. मी विसरलो काय आज खूप दिवसांनी भेटणार हसताय का? विसरलो ते दत्तूला माहिती आहे का? हसताय का? द्यायचंय काय? अरे सर आले सर प्लीज या सर प्लीज या. सर या सर पाया पडतो. अरे असू दे राऊत. अरे ओळखलं सर. अरे म्हणजे थँक्यू सर कसे आहात सर? वेंगुर्लेकर ना. बरोबर. वा. किती वर्ष नमस्कार ते थोडं. अरे असू दे परब. अरे दत्तू नाही ना तू वाकू नको. अजून तसाच आहेस रे. अरे मोठा झाला आता सर. थांब इथे थांब जवळ थांब. मस्त आहे. सर बसा ना सर. काय घेणार का सर तुम्ही? तू इकडे ना. तू तिकडे सर आहे मी इथे. अरे ये ना. ये बस ये रे. सर काही घेणार? मग काय देणार? हा चहा चालेल ना सर? चहा मला नको ऍक्च्युली. सरबत पिणार सगळे. मी सरबत आणतो. नाही उशीर झालाय खराब. फक्त गोंधळ नका घालू. मी सरबत. तुम्ही नका आणू काका थांबा मी आणते. मला येतं बनवतो. चालेल परत तुझा घर तुला बसा काका. बसा तुम्ही. बसा तुम्ही. शिवाली करेल. मी आले. मग बाकी तू उंक्या चल ना आपण जरा तयारी करून चल ना. हा तू ते आणलंयस का ते बर्थडे ब्लास्ट आणि हे आणलंयस का? हे बघ हे सगळे हे बघ सगळे फुगे वगैरे आणलेत ना भाई. हे बघ 50वा वाढदिवस आहे सरांचा. निदान 50 फुगे तरी फुगून झाले पाहिजे. हे रसिका हे घे फुगायला. हे उंक्या हे बघ A1 क्वालिटीचा ब्लास्ट आहे बघ. काही नाही करायचं फक्त अलगद पकडायचं इथे आणि अरे नका ना रे. काय करताय रे? अरे नका ना रे. अरे तू ऐका ना. ए मुली बाळा अरे का हसतेस? अरे कचरा केलाय माझ्या घरात. अरे सरांकडे काय फोडणार आता? एक काम कर. एक काम काका सॉरी अरे सॉरी काय? मला हे तुम्ही माझ्या घरात कचरा केला तुम्ही केल्यावर मला भरावा लागणार आहे ना रे. नाही माझी बायको नाही घरी. मला झोपायचं होतं. आता मी साधारण 3ऱ्यांदा कूस बदलतो. इतकी झोप लागलेली असते मला. तुम्ही कचरा केलाय. नाही सर आम्ही करतो. तुम्ही सरांना फोन करा ना. काका तुम्ही सरांना फोन करा. मी सरांना फोन. बघा 5 मिनिटं तुम्ही थांबणार होता. तुम्ही कचरा करताय माझ्या घरात. नाही करतील ते साफ कर. मी भरतो. सावकाश तू इकडे दे. तू आणि सर तू इथे बस ना. आम्ही आहोत ते सांगू नका. नाही सांगणार आहे मी नाहीच. मला कळलंय ते. मला तुम्ही सरप्राईज देणार. हॅलो कदम. कदम हा बोला. कोण बोलतोय? कदम मी पृथ्वी प्रताप शिंतोडे बोलतोय. कदम कोण चिंतोडे? कदम मी तुमचा शेजारी आहे की नाही? हा बोला. काय झालं बोला ना. आम्ही आहोत. नाही सांगत. मला कळलंय ते. मी पहिल्या कॉललाच ठरवलं होतं ते नाही सांगायचंय म्हणून. हॅलो हा बोला. हा तुम्ही 5-10 मिनिटात येणार होतात म्हणाला. कुठे आहात तुम्ही कदम? हा येतो आता येतोय. आलोच एक लवकर कदम. ओके. हे काय म्हणाले? येत आहेत ते 5-10 मिनिटात. येतात ना. मग ते आले की तुम्ही जा. म्हणजे मी कसं झोपेन? आम्ही लगेच निघू. सर आले की लगेच निघू काका. लगेच शी मच्छर आलीये काका. तुमच्या घरातली खिडकी उघडी आहे का? मच्छर आहे तो. डोक्यावर मारो भाई मच्छर मारो. जो मच्छर मारेगा उसको 20 रुपये मिलेगा. जो मच्छर मारेगा आई कुठे मच्छर कुठे आहे? अरे असं नका करू. ऐका गोंधळ होतोय. ऐका हलू नका सर. हलू नका. मेली भाई मुझे 20 रुपया मिलेगा भाई. कशासाठी गोंधळ चाललाय? सॉरी सर ते मच्छर बघितल्यावर मला एकदम हे होतं बोलता मोठे तुम्ही सगळे. काय चाललंय? हा खांडेकर
किती वाजलेत रात्रीचे? गुड नाईट. गुड नाईट काय गुड नाईट? गुड नाईट करायला आलो नाहीये इथे. नाही. लोक झोपलेत घरात, पार्ट्या कसल्या करताय तुम्ही? पार्टी नाही करत मी खांडेकर, हे माझे नाही येते. काय खोटं बोलताय? ओ फुगे आहेत, हे काय? मी नाही. लास्ट आहे फुगे. उठा उठा. वाईन पिताय तुम्ही, पार्टी चालली इथे? नाही कोकम सरबत आहे हा. माझ्या घरात तुमच्यासारखा खोटा माणूस पाहिला ना, चेहरा फक्त इनोसंट आहे, बाकी अख्खा खोटारडा माणूस लपलाय. नाही ठीक आहे, नाही तुम्ही करा पार्टी. मी अख्खा आता शूट करतो. सेक्रेटरीना ऐका माझं, सेक्रेटरीना पाठवतो. सेक्रेटरी नका पाठवू. तुमचे हे कोणी आहे का मित्र? असं करताय? गुड गुड. अरे नाही खांडेकर, ऐका तुम्ही व्हिडिओ नका शूट. उद्या सेक्रेटरीना भेटायचं. उद्या खांडेकर एकदा मेंटेनन्स भरायला काचकूच केली होती, ते माझ्यावर चिडलं तुम्ही. वाईन पिता इथे मेंटेनन्स भरायला? नाही वाईन नाही, कोकम सरबत आहे माझ्या. हे ह्यांचं घ्या, कोकम सरबत घ्या काका. तुझं टायमिंग जाळू आज जाऊन. तुला आता पार्टी टाइम ओरडत यायची गरज होती. सॉरी काय सॉरी? त्यांना काय वाटलं की माझ्या घरात पार्टी चालली आहे? मी पार्टीसाठी बोलवलंय का तुम्हाला? मला सांगा. नाही काका, माझा काही संबंध पण नाही याच्याशी. नाही पण काय शेजारी आहे तो, अजिबात कोऑपरेटिव्ह नाही आहेत. कदम का नाही आले ते मला म्हणाले 10 मिनिटात येतो. त्यांना कळत नाहीये. काका काय आहे काका? ऐका तुम्ही, थांबा 1 मिनिट, मी करतोय कदमांना फोन. ऐका ना. नाही सांगणार मी त्यांना काही. नाही, स्पीकरवर ठेवा. ठेवतो स्पीकरवर. हॅलो. हा हॅलो कदम. अरे बोल ना रे बाला. बाला नाही बोलत आहे मी, पृथ्वी प्रताप शिंतोडे बोलतोय. कदम कोण नाही? अरे कदम मी शेजारी आहे ना तुमचा. फालतूगिरी चालली रे तुझी मगापासून. कुठाय बोलतात? तू का माझी बायको आहेस का वाचाऱ्या? घरी आलो रे का पप्पी देणार आहेस? फालतूगिरी करतो. कुठं किती वेळा काय झालंय? तिकडं आलो ना, तिकडं शिंतोडे उडून काल फार फोडून तुझा. एक मिनिट, कोणाला फोन केला तुम्ही? कोणाला म्हणजे कोणाला सांगत होतात मगापासून? कदमांना फोन करायला सांगत होतात, कदमांना केला. नाही पण हा कदम सरांचा आवाज नाही. नाही. अरे ते साने गुरुजींच्या विचारांचे. हे वसाडे आणि हे नाही ते नाही ते आपले कदम सर नाही. एकच काका, ही श्री गणेश बिल्डिंग आहे ना? वा. ही शिवगणेश बिल्डिंग आहे. श्री गणेश समोर आहे तिकडे. निघा रे. हा सरसिक साई. धमाल परफॉर्मन्स होता. मास्तर आणि त्यांचा लाडका विद्यार्थी खूप भावले. खूप छान. आणि आमिर हडकर तुमचाही किती होल्ड वट आहे आज आम्हालाही कळलं आणि आता अख्ख्या महाराष्ट्रालाही कळेल. मजा आली गाईस. हे कॉम्बिनेशन बघायला पुन्हा नक्की आवडेल. प्रसादा भन्नाट, फॅन्टॅस्टिक. कोण म्हणतं की म्युझिकनी विनोद निर्मिती होऊ शकत नाही? सहज होऊ शकते, दाखवून दिलं आमिरने. जो त्या पॉज मधला जो ठहराव होता आणि तो ठहराव ब्रेक करण्याचं जे टायमिंग होतं, आमिर फॅन्टॅस्टिक. तुम्ही सगळ्यांनी फार एक उमदा आणि खूप वेगळा परफॉर्मन्स दिला. सचिन मोठ्यांची कॉन्सेप्ट त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवतात. प्रसाद खांडेकरचं एक कौतुक करायला पाहिजे की 12:30 वाजता तो इतका शर्ट पॅन्ट घालून टाईट मध्ये दुसऱ्याच्या घरी आला. हा त्याचा विचार मला खूप भावला. तो जर का अर्ध्या चड्डीत बनियन वगैरे आला असतं ते पटलं नसतं. हे करेक्ट वाटलं मी. फॅन्टॅस्टिक. आणि मंडळी याचबरोबर आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. विनोदाचा हा डाव रंगवायला पुन्हा भेटणार आहोत उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची.